आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं। तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील। शेतकरी मित्रांनो बघा, आता नेहमीपणे आता कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता आपल्यासोबत एक महत्त्वाचा अपडेट आता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे। आता यामध्ये बघा, ज्या शेतकऱ्यांच्या बँकेकडून कर्ज घेतलेले असेल अशा शेतकऱ्याला आता कर्ज माफ होऊन त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे आता जमा होण्यास अखेरखार सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आनंदाची बातमी समोर आले कारण की बऱ्याच शेतकऱ्याच्या आता कर्जमाफ होण्यास सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या शेतकऱ्याचे आता कर्जमाफ झालेले आहे, आता कोणत्या शेतकऱ्याचे कर्जमाफ होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही रेग्युलर कर्जमाफ म्हणजे की कर्जमाफ भरत असेल, म्हणजे की बघा शेतकरी जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असेल अशा शेतकऱ्याचे कर्जमाफ झाले आहे का, अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, 2025-2026 या आर्थिक वर्षीकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाची ही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि यांच्यापैकी बघा शेतकरी मित्रांनो 100 कोटी रुपये हे शेतकऱ्याला बघा तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे की बघा जे काही कर्ज त्यांचे माफ करण्यात आलेले आहे। आता शेतकरी मित्रांनो यापैकी आता किती माफ झालेले आहे बघा, 60 कोटी रुपये हे पहिल्या टप्प्यात निधी हे शेतकऱ्याच्या खात्यात हे तात्कालीन जमा करण्यात आलेली आहे। आता कर्जमाफ मध्ये कोणत्या शेतकरी पात्र असणार आहे, किती लाख पर्यंत कर्जमाफ होणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, याबद्दल खूप मोठी महत्त्वाची दिलासादायक बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा बदलात एक विस्तार अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। याबरोबर जे थकीत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण याबरोबर जाणून घेणार आहोत। तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बघा राष्ट्रकृती बँक, ग्रामीण बँक किंवा खाजगी बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड तुम्ही दरवर्षी करत असेल बघा शेतकरी मित्रांनो, किंवा ते कर्ज प्रत्येक वर्षात रिन्यू करत असेल, म्हणजे की बघा रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरत असेल आणि कर्ज रिन्यू करत असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता कर्जमाफीचे पैशाचा जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता त्या मात्र आता जी.आर आणि या निर्गमित सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, जी.आर देखील आपल्या पुढे जाणून घेणार आहोत, म्हणजे की बघा जी.आर मध्ये काय सांगण्यात आलेले आहे। त्या अगोदर या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत काय म्हणाले ते सर्वात पहिले आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्री बघा आता त्यांनी काय नियम करण्यात आलेले आहे। आता बघा मुख्यमंत्री म्हणाले की अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आम्ही आज पूर्ण केलेली आहे। आणि बघा जे आम्ही वचन आम्ही शेतकऱ्याला दिले होते, शेतकऱ्यांना 7/12 आम्ही कोरा करू, तो वचन आता पूर्ण होत चाललेले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले। आता याबरोबर ते बघा त्या महानाले कर्जमाफीच्या बद्दल आम्ही व्यापक चर्चा करून याबद्दल एक जी.आर निर्गमित करण्यात आलेला आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवण्यास आता सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहे। आता मुख्यमंत्री म्हणाले की बघा याबरोबर त्यांच्या हे कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची देखील त्यांना पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। ती माहिती आपण या ठिकाणी विस्तारपणे समोर बघणारच आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचं आहे, तर तुम्हाला कळेल की तुमचं कर्जमाफ होणार किंवा नाही होणार। कारण की बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की बघा पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी ही वेगळी करण्यात आलेली आहे। आता बघा जाणून घेऊया की बघा सर्वात अगोदर गेलेल्या काही दिवसाखाली म्हणजे जे बघा सप्टेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी.आर काढण्यात आला होता। त्यामध्ये बघा पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाचा करिता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। यामध्ये बघा सांगण्यात आलं होतं की बघा बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना जे आपल्या
पीक कर्जाची परतफेड हे 30 जूनपर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात म्हणजे की 60% दरपर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते आणि या सवलतीचे पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. तर बघा 60% सवलत कोणाला दिली जात आहे व तसे 3 ते 4% अशी मिळून 60% सवलत कोणाला दिली जात आहे. तर बघा आता शेतकरी मित्रांनो, आता 60% व्याज सवलत ही थकीत शेतकऱ्यांना म्हणजेच पीक कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना पिका कर्जाच्या व्याजावर ही सवलत दिली जाते. म्हणजेच की बघा ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केली नाही त्यांच्यावर थकीत व्याज आलेले असेल त्या व्याजामध्ये 60% पर्यंत सवलत दिली जाते आणि बघा बाकी 40% शेतकऱ्यांना भरावी लागते. आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत असेल की मुख्यमंत्री थकीत योजना ही जे काय 60% सवलत देण्यात आली आहे ती तुमच्या खात्यात जमा होणार का? तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 60% व्याज सवलत ही फक्त थकीत व्याजावर लागू होते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात रोख स्वरूपात जमा होते नाही किंवा उचलता येत नाही. सरकार हे थट्ट बँकेकडे 60% व्याजाची भरपाई करते. महाजाचे बघा शेतकरी मित्रांनो, आता 60% रक्कम ही बँकेकडे जमा असते आणि जर तुम्हाला तुमच्या कर्ज अगदी कमी पैशात रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या बघा कर्जाच्या व्याजमध्ये 40% शेतकऱ्यांना भरावे लागतील. यामुळे शेतकऱ्यांना व्याजाचा भर हे कमी होतो. त्यानंतर बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात वरती बघा हे पैसे जमा करण्यात आले आणि ते पैसे शेतकऱ्याला उचलता येतील. तर बघा जो नियमितपणे कर्जाची परतफेड करतात आणि त्यांचे बँकेकडून घेतलेले जे काही कर्ज आहे ते पीक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम तात्कालीन त्यांच्या बँकेत जमा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता ही रक्कम नेमकी किती जमा होत आहे तर बघा राज्य शासनाकडून 4% व केंद्र सरकारकडून हे 3% म्हणजेच की बघा एकूण 60% व्याजदर दिले जाते. समजा तुम्हाला जर कर्ज 1 लाख रुपये असेल तर त्या कर्जावर 60% व्याज म्हणजेच की बघा 7,000 रुपये तुम्हाला दिले जातात. जर 2 लाख रुपये तुम्ही जर कर्ज काढलेले असेल तर तुम्हाला 14,000 रुपये दिले जातात. तुम्हाला बघा आता शेतकरी मित्रांनो, आता हे जमा करण्यात आलेले आहे की तुम्ही यावर सांगितलेल्या नियमितपणे बघा नियमामध्ये बसत असेल तर तात्कालीन आपल्या बँकेत जाऊन एक वेळेवर चौकशी करून घ्या. बघा अनुदान जमा झालेले का? कारण की अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. बऱ्याच अशा बँकेकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसुली केली जाते. शेतकऱ्यांना व्याज भरावं लागतं. त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना माध्यमातून ही सवलत देण्यात आलेली आहे. आता शेतकऱ्याला व्याज परत दिले जाते. ज्यांनी कुणाचे व्याज हे बँक बघा शेतकरी मित्रांनो पीक कर्ज भरताना आपल्या असेल तर अशा शेतकऱ्यांना या अल्प मुद्द्यावर पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता जमा करण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच ठिकाणी असं काय होतं की बघा बँकेकडून शेतकऱ्याला SMS येतात की बघा त्यांच्या व्याजावरही त्यांचे व्याज बँक ही वसूल करून घेत असते. पण शेतकरी मित्रांनो बघा आता बँकेने बघा ज्या शेतकऱ्याने 1 लाख रुपये कर्ज घेतले असेल व तसेच बघा ज्या शेतकऱ्याने 1 लाख रुपये कर्ज घेतले असेल त्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता बघा 60% म्हणजे 60% म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो 7,000 रुपये जमा झालेले आहेत. व तसेच ज्या शेतकऱ्याने 2 लाख रुपये कर्ज घेतलेले असेल अशा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 14,000 रुपये जमा झालेले आहेत. सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागेल तर तुम्हाला तुमच्या कर्जाबद्दल कळणार आहे. कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.